नमस्कार, वेलकम बॅक टू मराठी प्रतिभा चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 असे ॲमेझॉन रँडम फाइंड्स दाखवणार आहे जे तुमची लाईफ ॲक्च्युली इझी करायला मदत करतील। सो व्हिडिओ संपूर्ण बघा, आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। मी माझ्या चॅनलवर व्लॉग, स्किन केअर, हेअर केअर, ब्युटी, मेकअप, फॅशन सर्व व्हिडिओज घेऊन येते। सो डेफिनेटली जर तुम्हाला माझा कंटेंट आवडत असेल तर प्लीज 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 लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। सो जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरू करूयात आपल्या व्हिडिओला। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी रँडम फाइंड्स म्हणलेले आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या गोष्टी मिळतील। म्हणजेच काय, हेअर रिलेटेड असतील, स्किन रिलेटेड असतील किंवा ब्युटी, फॅशन असं सर्वच असेल याच्यामध्ये, किंवा ट्रॅव्हल करताना काय तुम्हाला उपयुक्त पडेल अशा काही गोष्टी असतील। सो लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ। आणि ॲक्च्युली मी जे एफर्ट करते किंवा हे कॉन्टेंट बनवते किंवा जे पण व्हिडिओज बनवते तर त्याला थोडंसं ॲप्रिशिएशन मिळालं तर खरंच छान वाटतं। आणि माझी एक सबस्क्रायबर आहे जी नेहमी माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट करते, तर तिचं आज मी आवर्जून नाव घेणार आहे, सुप्रिया कुलकर्णी। सो खूप मनापासून आभार, तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करता आणि कमेंट देखील करता, मला खूप छान वाटतं। तो एक जरी कमेंट असला तरी मला खूप मस्त वाटतं। थँक्यू सुप्रिया, थँक्यू सो मच। आता सगळ्यात पहिला आणि थोडीशी डिफरंट अशी गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे। मला असं वाटतं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे माहिती देखील असेल। सो तुम्हाला माहिती 108 वेळा आपण कोणताही जप करतो किंवा नामस्मरण करतो, तर त्याच्यासाठी आपण आयदर हातांवर करतो किंवा माळ घेऊन करतो। तर त्याच्याऐवजी बाजारात अशा प्रकारचे डिजिटल टॅली काउंटर आलेले आहेत। हे तुम्हाला फिंगरमध्ये घालायचे आणि तुम्ही हे बटन प्रेस करून तुम्ही काउंट करू शकता। सो हे मला खूप छान वाटलं आणि ॲक्च्युली आत्ताच नाही, बरेच दिवस झालं मी हे घेतलेलं आहे। सो हे ब्लॅकवाला एक आहे आणि हे आहे, दोन मला भेटलेले आहेत। याचे जे कलर आहे ते रँडम मिळतात, तुम्ही एकदा चेक करा। याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, सो तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत, मला हे 2 कलर रँडमली आलेले आहेत, मी हे घेतले। आणखीन आय थिंक ग्रीन कलर वगैरे वेगवेगळ्या कलरमध्ये येते, काही याच्यामध्ये 3 काउंट असतात, काही याच्यामध्ये 2 काउंट असतात। सो तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही घ्या, कुणाला गिफ्ट देखील करू शकता ज्यांना नामस्मरणाची वगैरे आवड आहे। त्याला ॲक्च्युली फिंगर क्लिकर रिंग पण म्हणतात। आता तुम्हाला मी दाखवते, काउंटर आहे, खालचं जे बटन दिसतंय तुम्हाला ते क्लिक करण्यासाठी आहे आणि वरचं रिसेट करण्यासाठी आहे। सो हे वाला जे आहे इथे तुम्ही रिसेट करू शकता आणि इथे तुम्ही काउंट करायला सुरू करू शकता। सो इथे मी स्टार्ट केलं आणि इथे काउंटिंग सुरू केलं, तुम्हाला मी दाखवते। 8 काउंट झालेले तुम्ही बघू शकताय। याला तुम्ही असं तुमच्या फिंगरमध्ये इन्सर्ट करा आणि जसं तुम्ही बसता थोडंसं स्वतःच्या साईडला करा आणि अंगठ्याने याला असं प्रेस करत राहा। सो जे पण असेल, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, आणि हे तुम्ही घालून कुठेही फिरू शकता। सो खूपच मस्त वाटतं, म्हणजे हे मला खरंच खूप आवडलं, खूप चांगला परचेस आहे आणि याने तुमची लाईफ इझी होऊन जाईल। म्हणजे माळ वगैरे चांगलीच गोष्ट आहे, ज्यांना माळ घेऊन जायला आवडते ऑफकोर्स तुम्ही करा, बट थोडंसं असं डिजिटल काही असेल तर आणखीन चांगलं। तुम्ही कुठेही कधीही तुमचा जो जप आहे तो करू शकता। सो मला तरी हे खूप युजफुल वाटतं आणि याचा मी छान वापर करते। सो अशा पद्धतीने तुम्ही हे डिजिटल टॅली काउंटर वापरू शकता, खूप छान आहे, खूप युजफुल आहे। अजून एक खूप छान गोष्ट मी घेतलेली आहे, आपल्या बायकांना म्हणजे आपल्याकडे इतके रबर बँड असतात पण ऐन वेळेला एकही रबर बँड सापडत नाही, तर अशा वेळी थोडेसे जरा जास्त क्वांटिटीमध्ये रबर बँड असलेले बेटर आहेत। सो मी असा एक छान डार्क कलरचा रबर बँड सेट घेतलेला आहे, म्हणजे याच्यात लाईट कलर्स देखील आहेत, बट हे 3 छान डार्क कलर आहेत, हे थोडेसे लाईट कलर आहेत। सतत रबर हरवत राहतात, ऐन वेळी एकही दिसत नाही। सो इतक्या साऱ्या क्वांटिटीमध्ये असले ना, आता प्रत्येकातला एक एक मी बाहेर काढून ठेवेल, बाकी पूर्ण आतमध्ये ठेवून देईल। कॉस्ट तुम्ही दुकानात जाऊन पण विकत आणू शकता, बट याची क्वालिटी छान आहे, म्हणजे मला तरी असेवाले रबर बँड्स जास्त आवडतात। सो डेफिनेटली हे पण एक खूप छान परचेस आहे। नेक्स्ट जो माझा फाइंड आहे तर खूप छान हेअर नेस्ट क्लिप्स म्हणतात याला, त्या आहेत। सो त्या काही अशा दिसतात, याला तुम्ही अशा पद्धतीने ओपन करायचं आहे आणि जुडा तुम्ही छोटासा जुडा घातला किंवा पोनी घातली तर त्याच्यात लावायचं आणि याला पुन्हा तुम्ही असं श्रिंक करायचं। सो असा छोटासा होऊन जातो, पाहिलं तुम्ही, तर इतका छान हा छोटा होऊन जातो। याला नेस्ट हेअर क्लिप्स म्हणतात। हा मला फार आवडला, काहीतरी डिफरंट आहे आणि तुम्ही जेव्हा मागवता तेव्हा एका पॅकमध्ये 3 तुम्हाला मिळतात। मी 3चा सेट मागवला होता। मला वाटतं जनरली तुम्ही तिथे वाचत जा, जेव्हा पण तुम्ही लिंकवर क्लिक करता ना तिथे जाऊन तुम्ही पूर्ण व्यवस्थित सर्च करत जा की किती क्वांटिटी आहे, कारण कधी कधी त्यांच्याकडे 1 क्वांटिटी देखील असते, कधी कधी 3 असतात। सो त्या पद्धतीने त्या हिशोबाने तुम्ही त्याचे रेट्स वगैरे चेक करून घ्या। वेगवेगळे कलर आहेत आणि खरंच छान दिसतात। जुड्याची साईज तुमची मात्र एवढी हवी आहे की ज्याच्यामध्ये हे असं आतमध्ये जाईल आणि याला तुम्ही असं छान फिक्स करू शकता। सो याला हेअर नेस्ट क्लिप्स म्हणतात, नक्कीच तुम्हाला कामाला येतील आणि खूप छान हा देखील परचेस आहे। नेक्स्ट माझा परचेस आहे, जसं की आता उन्हाळा आलेला आहे आणि मला उन्हाळ्यामध्ये कोल्ड कॉफी प्यायला खूप आवडते। तर अशा वेळी ऑफकोर्स आपल्याकडे कप्स असतात, मग्स असतात, बट मला अशा पद्धतीचा एक ग्लास टाईप कप घ्यायचा होता किंवा मग घ्यायचा होता। तर याच्यामध्ये तुम्ही काही म्हणजे असं नाही की कोल्ड कॉफी वगैरेच, बट याच्यामध्ये तुम्ही ज्यूस ॲड करू शकता, बटर मिल्क म्हणजे ताक ॲड करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं याला छान लीड आहे।
जे खूप छान आहे आणि लीड सोबत मला स्ट्रॉ देखील दिला गेलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं काम करताय आणि मस्तपैकी कोल्ड कॉफी पिताय किंवा ज्यूस पिताय किंवा ताक पिताय. सो थोडंसं फॅन्सी आणि थोडंसं छान वाटतं, म्हणजे बायकांना फार आवडतात या अशा गोष्टी. त्याच्यामुळे मी हे परचेस केलेलं आहे आणि मला तरी हा खूप चांगला परचेस वाटतो, कारण याच्यामध्ये थोडी मजा येते, थोडा वाईब येतो आणि मस्त वाटतं. याचं जे होल्डिंग आहे ते पण खूप छान वाटतंय. सो एकदम डिफरंट आहे आणि छान आहे. ज्यांना अशा प्रकारच्या गोष्टी आवडतात तर डेफिनेटली तुम्ही हे घेऊ शकता. नेक्स्ट माझा परचेस आहे, मी जसं म्हटलं वेगवेगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ती आहे एक छान साडी, शिफॉन साडी मी घेतलेली आहे. माझी एक ग्रीन कलरची साडी तुम्हाला आठवत असेल तर एका व्हिडिओमध्ये मी घातली होती. ती वाली ग्रीन साडी अगदी सेम तीच साडी आहे, फक्त कलर मी यावेळेस कोरल म्हणजे असा गाजर कलर म्हणू शकता तुम्ही, तो घेतलेला आहे. आणि ही साडी एका पर्पजसाठी मी घेतलेली आहे, जो तुम्हाला लवकरच समजेल थोड्या दिवसांनी माझ्या व्हिडिओमध्ये. सो इतका सुंदर असा गाजर कलर तुम्ही बघू शकताय, कोरल व्हाईट असं त्याचं नाव आहे ॲक्च्युली, बट खूपच सुंदर कलर आहे हा. ही शिफॉन बटिक प्रिंटेड साडी आहे. ही इतकी छान स्मूथ असते ना, म्हणजे छान असते, अशी सुळसुळीत म्हणतात ना तशी आहे. आणि डेली वेअरला पण छान आहे, इनफॅक्ट असं बाहेर पण घालून जायला छान वाटेल, इतकी सुंदर साडी आहे. तर याच्यातली ग्रीन साडी माझ्याकडे होती, त्याच्यामुळे मला याचं सूत वगैरे सर्व माहीत होतं आणि हा कलर मला हवा होता. आणि ऑफकोर्स एका सुंदर व्हिडिओमध्ये तुम्हाला ही साडी मी घातलेली दिसेलच, त्याच्यासाठी थोडा वेट करावा लागेल. पण ही साडी फक्त 459 मध्ये मला ही साडी भेटलेली आहे. याच्यामध्ये ब्लाऊज देखील आहे, सो तुम्ही ब्लाऊज देखील शिवू शकता. खूपच सुंदर साडी आहे आणि ही जी साडी आहे ना, ही उन्हाळ्यामध्ये घालायला खूपच छान आहे, म्हणजे समर ॲप्रोप्रिएट आहे जर तुम्हाला घ्यायची असेल तर. ऑफकोर्स कॉटन नाही आहे, बट शिफॉन जरी असली तरी पण सुळसुळीत आहे आणि हलकी फुलकी आहे, जी तुम्ही डेफिनेटली उन्हाळ्यामध्ये घालू शकता. आणि याच्यामध्ये इतके सारे कलर्स अवेलेबल आहेत, म्हणजे जो पाहिजे तो कलर आहे, भरपूर कलर्स आहेत. सो जर तुम्हाला ही साडी हवी असेल तर डेफिनेटली चेक करा. ही साडी जरी मी नाही वापरली तरी माझ्या सासूबाईंना किंवा माझ्या आईला आवडते अशा प्रकारच्या साड्या घालायला. त्या जेव्हा इथे येतात तेव्हा त्या ह्या साड्या घालतात, त्याच्यामुळे याचा यूज खूप छान होतो. नेक्स्ट अगेन क्लोथिंगमध्येच मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे, ती आहे स्पोर्ट्स ब्रा. आता तुम्ही म्हणाल साडी दाखवली आणि डायरेक्ट स्पोर्ट्स ब्रावरच आली, बट ॲक्च्युली जेव्हा आपण घरी पण व्यायाम करतो ना, म्हणजे मी जिममध्ये ऑफकोर्स नाही जाते, तर मी जेव्हा घरी व्यायाम करते तर तेव्हा नॉर्मल ब्रा घालून करण्यापेक्षा जेव्हा आपण स्पोर्ट्स ब्रा वापरतो ना तर त्या जास्त चांगल्या असतात. त्याच्यामुळे मी जेव्हा घरी ट्रेडमिलवर वॉक करते किंवा थोडंसं माझी एक्सरसाइज करते तर मला अशा प्रकारच्या स्पोर्ट्स ब्रा घालायला आवडतात आणि खूप चांगली आहे. याच्यामध्ये सायझेस पण तुम्हाला मिळते आणि मला असं वाटतं की व्यायाम करताना अशाला ब्रा वापरणं जास्त चांगलं आहे. त्याच्यामुळे ही पण एक खूप छान इन्व्हेस्टमेंट आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर किंवा तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर डेफिनेटली अशा वेळेला ब्रामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. जर तुम्ही स्पोर्ट्स ब्रा घालून वरती टी शर्ट घातात तरी चालेल. आता नेक्स्ट मी जी गोष्ट घेतलेली आहे तर ती आहे शू वॉशिंग मशीन बॅग. तर तुम्हाला काय करायचं आहे, ही बॅग जी आहे याला झिप आहे. या झिपला तुम्ही ओपन केल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला शूज ठेवायचे आहेत आणि शूज ठेवून याची झिप लावून तुम्हाला हे वॉशिंग मशीनमध्ये टाकायचं आहे. याच्यामध्ये तुमचे शूज छान धुवून निघतील. सो तुम्ही कोणताही शूज याच्यामध्ये टाकलं तरी चालतो. जसं स्केचरचे शूज असतात तर त्यांना डिरेक्टली जरी तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये टाकलं तरी चालतं, बट काही शूज असे असतात ज्यांना अलाऊ नसतं. तर मला असं वाटतं की ते शूज जर तुम्ही यात टाकून धुतले तर डेफिनेटली तुमचे शूज छान क्लीन होऊन जातील. सो हा एक नवीन परचेस मी केलेला आहे आणि खूप छान बॅग आहे. एका वेळी मला असं वाटतं की एकच पेअर जाऊ शकते, सो बेटर आहे की तुम्ही एका वेळी एकच पेअर याच्यामध्ये घाला. नेक्स्ट प्रॉडक्ट मी तुम्हाला स्किन केअरचे एक रिकमेंड करणार आहे, ते आहे तुमच्या अंडर आय डार्क सर्कलसाठी किंवा जो ड्रायनेस आलेला असतो अंडर आईजला त्याच्यासाठी. सो त्याच्यासाठी हे स्विस ब्युटीचं हायड्रा आय सिरम पॅच मिळतात, तर ते तुम्ही वापरू शकता. 60 पीसेस आहेत याच्यामध्ये आणि खूप छान प्रोडक्ट आहे. मी हे वापरलेलं देखील आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला खूप छान असे, त्याचं पॅकेजिंग पण फार सुंदर आहे. वरती असा एक स्पून दिला आहे आणि आपले आय पॅचेस आहेत ते काढण्यासाठी आणि गोल्डन कलरचे असे आय पॅचेस आहेत याच्यामध्ये. असा एक पॅच तुम्ही याच्यातनं काढू शकता आणि अंडर आईजला लावू शकता. असं डेफिनेटली जर अंडर आय सर्कल्स असतील किंवा ड्रायनेस येत असेल, सतत आय पफी पण होत असेल तरी देखील तुम्ही हे हायड्रा आय सिरम पॅचेस वापरू शकता. सो अगेन हा पण खूप युजफुल फाइंड आहे. नेक्स्ट माझा परचेस आहे तो अगेन ट्रॅव्हल फाइंड मध्ये तुम्ही म्हणू शकता. तर खूप छान अशा ट्रॅव्हल शू बॅग येतात. तर ऍक्च्युली माझ्याकडे ऑलरेडी थोड्याशा वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या, बट यावेळी मी अशा कॅटवाल्या घेतलेल्या आहेत ज्या ट्रान्सपरंट पाऊचमध्ये येतात, ज्या खूप छान वाटतात. आता तुम्हाला सांगू का, सगळ्यात महत्त्वाची गंमत म्हणजे हे ट्रान्सपरंट पाऊच असल्यामुळे आपल्याला लक्षात येतं की कोणता शू किंवा कोणती चप्पल आहे. कधी कधी 4-4 चप्पला पण न्यावं लागतात, तर तेव्हा आपल्याला इझिली कळतं की याच्यामध्ये कोणाची आहे, कोणती चप्पल आहे किंवा कोणता शूज आहे. आणि याच्यावर छान एक कॅट बनलेली आहे जे अगेन आपल्याला आवडतं, असं काहीतरी डिफरंट. आणि बॅग पण खूप छान आहे. मला असं वाटतं
आय थिंक 20 पीसेस येतात या बॅगचे. सो ऑलरेडी मी सर्व बॅग्स म्हणजे वापरलेल्या आहेत. प्रत्येक याच्यात काही ना काही आहे माझं. सो याच्यामध्ये तुम्ही ज्वेलरी पण तुमची स्टोअर करून ठेवू शकता वेगवेगळ्या लहान लहान पाउचेसमध्ये. तर मला फार आवडतात असे ट्रान्सपरंट पाउचेस आणि मी सतत घेत असते. डेफिनेटली याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. मला असं वाटतं याचे साधारण 20 पीसेस तुम्हाला 249 रुपीजमध्ये मिळून जातील. आता मी तुम्हाला जो प्रोडक्ट दाखवणार आहे तो लास्ट प्रोडक्ट वाचलेला आहे आपला. तर त्या आहेत अगेन ट्रॅव्हल ऑर्गनायझर बॅग. आणि या बॅग्स अगेन तुम्ही माझ्या पॅक विथ मी व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. त्याच्यामध्ये हे पॅकेट्स मी दाखवले होते. 1, 2 आणि 3 असे साधारण 7 पीसेस येतात जे 474 रुपीजच्या आसपास आहेत. पण बिलीव्ह मी इतका त्याचा फायदा होतो की इतकं युजफुल आहे की मी दुसरा सेट पण घेतलेला आहे. म्हणजे एक माझ्या मुलीसाठी आणि एक माझ्यासाठी असं मी घेतलेला आहे सेट. सो इतका छान आहे. 7 पीसेस येतात. प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करू शकता. एका याच्यामध्ये तुमची लॉन्ड्री, एका याच्यामध्ये तुमचे पॅन्ट्स, एका याच्यामध्ये शॉर्ट्स, एका याच्यामध्ये टॉप्स, सर्व असं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ऑर्गनाईज करू शकता. शिवाय एखाद्या याच्यामध्ये ज्वेलरी टाकायची असेल, मेकअप टाकायचा असेल, सो असं वेगवेगळ्या पद्धतीने हे ऑर्गनायझर्स तुम्ही छान वापरू शकता. आणि 7 पीसेस म्हणजे मी खरंच सांगते हा सगळ्यात माझा आवडीचा परचेस आहे. आणि खूप जास्त ट्रॅव्हल करतानाच मोस्टली कामाला येतो, बट खूप जास्त कामाला येतो. सो जर तुम्ही नेहमी ट्रॅव्हल करत असाल, इनफॅक्ट तुम्ही नॉर्मल तुमच्या गावाला देखील चालला असेल तरी देखील तुम्ही त्याच्यामध्ये असं वेगवेगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करू शकता. सो मला असं वाटतं की छान 10 युजफुल असे रॅन्डम फाइंड्स मी तुम्हाला दाखवलेले आहेत जे खरंच कामाला येतात. त्याचा मी स्वतः सतत वापर करत आहे. त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत ऍक्च्युली शेअर केलेल्या आहेत. सो मला असं वाटतं की डेफिनेटली तुम्ही या ट्राय करा. सर्वांच्या लिंक्स तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये मिळूनच जातील. सो तिथे तुम्ही क्लिक करा. सर्व वाचा आधी, त्याच्यात क्वांटिटी किती आहे ते नक्की बघा, कारण कधी कधी क्वांटिटीची गडबड होते. आणि येस, बाकी सर्व बघून मग तुम्हाला जर आवडत असेल तर डेफिनेटली घ्या. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी युजफुल वाटला असेल, याच्यातली एक जरी गोष्ट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मैत्रिणींसोबत सगळ्यांसोबत शेअर करा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून आभार. टेक केअर. बाय बाय.